नमस्कार, मी सुलेखा तळवलकर दिल के करीबमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तुम्हाला सगळ्यांना तर दिल के करीबचं वैशिष्ट्य माहितीच आहे. आपण कलाकारामागचा माणूस जाणून घेतो, त्याचं घडणं, यश, अपयश, त्याचा एकूणच प्रवास. याच सगळ्यावर गप्पा मारण्यासाठी आज आपल्याकडे आला आहे एक हँडसम आणि तितकाच उत्तम अभिनेता, माझा लाडका पियुष रानडे. हॅलो आणि वेलकम टू दिल के करीब. दॅट्स सो स्वीट. सगळ्यात आधी इतकं छान इंट्रोडक्शन दिलं तू. आणि माझा लाडका वॉज व्हेरी पर्सनल. कारण म्हणजे मला सांगायला तुला माहीत नाही, तुलाही लक्षात असेल, पण सुलेखाचा माझं जे काही करिअर घडलं आहे किंवा लोकांना जेवढं माझं काम आवडतं ॲज अन ॲक्टर म्हणून, त्यात सुलेखाचा खूप मोठा हात आहे. कारण तुला लक्षात असेल, लज्जा लज्जा हो लज्जा, तेव्हा तू मला मेसेज केला होता की एक नवीन शो येतोय. त्याच्या आधी मी शो केले होते, असं नाही, पण पियुष रानडे हा एक चांगला ॲक्टर आहे हे त्या शो नंतर घडलं. तू मला मेसेज केला होता की असं असं शो येतोय, जा तू स्मिताताईंना भेट, ऑडिशन दे किंवा भेट त्यांना काय. आणि मी गेलो. फर्स्ट मला आठवतं पायलट जेव्हा शूट झालं होतं तेव्हा मी नेगेटिव्ह करत होतो आणि नंतर चॅनलने सांगितलं की नाही, याला पॉझिटिव्हमध्ये घ्या. पण थँक्स टू यू. सो हे इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी आत्ता नवीन आहे की हिचा खूप मोठा हात आहे. पण पियुष, थँक्यू सो मच. तू हे जाहीरपणे सांगतोयस. आता मला तू आवडतोस डेफिनेटली, म्हणून मी तुला रेकमेंड वगैरे केलं. पण असं मी अनेक लोकांना करते ना, पण सगळेच ह्याची दखल घेतात असं नाही. नाही, आपण मी तेच म्हणतोय ना की खूप सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात राहायला पाहिजे. वी शुड बी थँकफुल फॉर दॅट. ग्रॅटिट्यूड असायलाच पाहिजे. आणि तुम्ही आत्ता काय करताय त्या म्हणजे हे खूप खरं आहे की जेव्हा आपण काहीच नसतो तेव्हा आपल्यासोबत जे असतात आणि आपण सक्सेसफुल होतो आणि आपलं एक नवीन विश्व होतं, बरोबर, ते आहेच. पण जेव्हा आपण काहीच नसतो ते कोण आहेत त्यांना लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. कारण ते सोबत असतात तुमच्या, मित्र असो किंवा घरचे असो, सगळेच असो, ते खूप महत्वाचं आहे. सो ग्रॅटिट्यूड हा खूप महत्वाचा आहे. तू दिल के करीब बघतोस का? आणि तुला हे माहिती आहे ना, आम्ही खूप वर्ष तुझी वाट बघतोय. मी त्यासाठी सॉरी म्हणतो तुला. नाही, ऑफकोर्स. म्हणजे मला पर्सनली खूप यायचं होतं. त्याचं एक मुख्य कारण म्हणजे मी म्हणजे दिल के करीबचे जे काही एपिसोड्स बघितले आहेत, खूप पॉझिटिव्ह, खूप छान माहोल असतो, कलर्स खूप छान असतात. सो मला इथे यायचं होतं आणि शूटिंगच्यामुळे मी ऑफकोर्स ती डेट्स नाही जमल्या, पण आज फायनली मी इथे आहे आणि मला खरंच खूप छान वाटतं. येस. सो आता मी जेव्हा दुसऱ्या पॉडकास्टसाठी तारखा देत असते आणि त्यांची अवेलेबिलिटी, त्यांच्या क्रूची अवेलेबिलिटी किंवा त्यांच्या अँकरची अवेलेबिलिटी, माझा तो एक दिवस, आम्ही सुद्धा आता एक दुसऱ्या पॉडकास्टसाठी मी जेव्हा करतेय अनुरूप साठी, मी आणि माझा नवरा, बरोबर, त्यात मी एकटी नाही रे, नवऱ्याची सुद्धा अवेलेबिलिटी. सो हे सगळी मारामारी काय. हे बघ, दिल के करीब साठी कास्टिंग करताना असं वाटतं की, कास्टिंग म्हणजे इन्व्हाइट करताना असं वाटतं की अरे एक तर तारीख द्यायची, एवढं काय डिफिकल्ट असेल. पण आता आम्ही 2 ते 3 महिने आमची मारामारी चालू आहे, तेव्हा आता मला कळतं की बापरे, हो, म्हणजे जेव्हा मी समोरच्याकडून तारीख मागते तेव्हा आता आय एम ऑन दी अदर साइड राईट नाव. नाही, आणि काय, तेव्हा माझं शूटिंग पण जरा ना ठाण्याला शूटिंग होतं. सो तो ट्रॅव्हल, पण आम्ही आलो असतो ठाण्याला तुझ्यासाठी. नाही, मला तुम्हाला तर एवढा त्रास द्यायचा नव्हता. पण आय एम सो हॅपी आय एम हिअर. मला खरंच खूप छान वाटतं आणि आय एम थँकफुल फॉर दिस. अँड गॉड इज काइंड की फायनली मी इथे आहे. मला बोलवलं त्यांनी इथे. आणि खरं तर सुरुची सुद्धा वाट बघतोय आम्ही, आणि तुम्ही दोघं एकत्र कधी याल ह्याची सुद्धा मी वाट बघते. लवकरच. म्हणजे मला तर आवडेलच एक सपोर्ट सिस्टम, समकक्ष सोबत यायला नक्कीच आवडेल. नक्कीच. तर तुला माहीत असेल की स्वागत गिफ्ट्स देऊन करू. अरे बाबा. आणि आत्ता आपण बसलो ते आहे चौरंग रेस्टॉरंट, दादर वेस्टमध्येच आहे. आपल्या सगळ्या प्रेक्षकांना एव्हाना माहिती आहे की इथे अतिशय सुंदर असं महाराष्ट्रीयन फूड, मराठमोळा स्वयंपाक असतो.
खूप गर्दी असते इथे आणि त्यांच्या सुट्टीच्या दिवशी आपण इथे शूटिंग करतो. सो आत्ता फ्रेश लाईम सोडा तू घे, मी त्यांचा चहा घेते व्हेरी गुड. आणि थोड्या वेळातच आपण मस्त ताव मारू जेवणावर. तू महाराष्ट्र, मी ना आता माझं जस्ट एक्सपिरियन्स शेअर करतो. जस्ट महाराष्ट्रीयन जेवण हे इतकं कमाल असतं. आय डोंट नो म्हणजे काय ती टेस्ट किंवा बनवण्याची पद्धत, आर्ट आहे शेवटी. मी आत्ताच काही दिवसांपूर्वी काहीतरी 3-4 दिवसांसाठी गणपतीपुळ्याला होतो. अच्छा. आणि आय वॉज सो मेस्मराइज्ड. म्हणजे मी तुला खरंच सांगतो की मुंबईतून गणपतीपुळे, हॅव यू बीन टू गणपतीपुळे? एकदाच, खूप पूर्वी एकदाच. पण गणपतीपुळे तेवढंच आहे, एक लेन, तिथे संपतं गणपतीपुळे. पण मला परत याची इच्छाच होत नव्हती. म्हणजे सो आणि मला आठवतं मी राहिले होते MTDCच्या त्यांच्या परिसरातच आहे. आणि जिथून हे दिसतो समुद्र दिसतो. पण अगं तिथलं जेवण आणि तो रोड, तो पट्टा, पूर्ण बेल्ट, तो कोकण पट्टाचा पूर्ण आरेवारे रोड, तो पूर्ण जो रोड आहे रत्नागिरीपर्यंत, म्हणजे असं वाटतं की मी देव बघू शकलो. म्हणजे गणपतीपुळे देवाचं स्थान आहे, पण तुम्ही जिथे जातो तुम्हाला इतकं स्पिरिच्युअल वाटतं, इतकं छान वाटतं. आता तू आलास तेव्हा आपण वास्तूबद्दल बोलत होतो, गप्पा मारत होतो. सो हे एक वास्तूचं प्रतीक आहे आणि मंगलमय देवयंत्र आहे. वास्तुविशारद प्रसाद शिवरकर जे आहेत ते स्वतः आहेत इंजिनियर, पण विवाह प्रसाद आणि वास्तुप्रसाद असे त्यांचे 2 ब्रँड्स आहेत, 2 संस्था आहेत. मी त्यांचा नंबर सुद्धा तुला देते, त्यांनी ही भेट तुला पाठवली आहे. थँक्यू सो मच प्रसादजी, हे खूप सुंदर आहे आणि मी स्वतः या सगळ्यात मानतो, बिलीफ आहे मला. सो हे देवघरात ठेवू शकशील तू. अच्छा. किंवा देवघराच्या आजूबाजूला त्या भिंतीवर कुठेही लावलंस तरी चालेल. अच्छा, देवघरात किंवा आजूबाजूला कुठे लावलं तर चालेल. आणि मी तुला त्यांचा नंबर देते. प्लीज दे. सो ह्या विषयी आणखीन तुला काही विचारायचं असेल तर विचारू शकतो. शुअर. दिस इज सो स्वीट. थँक्यू सो मच. थँक्यू. रोहन प्रकाशननी हे तुझ्यासाठी पाठवलेलं आहे. आशिष काळकर यांचं मोसाद मिशन, काही यशस्वी काही अयशस्वी. थँक्यू सो मच आशिषजी. मोसाद, मी मोसादबद्दल खूप वाचलं आहे, मला तो विषय आवडतो, सिक्रेट एजन्सी, आणि त्यात जे काही प्लॅन्स आहेत किंवा जे काही कॉन्स्पिरसीज आहेत, थिअरीज आहेत, हे खूप उत्तम आहे. हे आणि हा पुस्तकं हे तर म्हणजे सगळ्यात जवळचं गिफ्ट आहे, बेस्ट फ्रेंड्स, आणि हे मी नक्की वाचेन. थँक्यू सो मच. आणि रोहन प्रकाशन आपले खूप जुने गिफ्टिंग पार्टनर्स आहेत. दॅट्स सो स्वीट. वा, हे मी नक्की वाचणार. हे सगळ्यात माझ्या लायब्ररीमध्ये एक नवीन कलेक्शन आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. निसर्ग हर्ब्स हा 100% हर्बल प्रॉडक्ट्सचा ब्रँड आहे. साताऱ्याचा हा ब्रँड आहे. डॉक्टर आरती सोमण त्या स्वतः डॉक्टर आहेत, आयुर्वेदिक डॉक्टर आहेत, आणि त्यांनी तुझ्यासाठी हे गिफ्ट हॅम्पर पाठवलं आहे. त्यात आहे उटणं, हे बॉडी मसाज ऑइल आहे, फेस ऑइल आहे. मला आता इतकं पाठ झालं ना त्यांचं सगळं, आणि ब्रिलियंट आहेत सगळे प्रॉडक्ट्स. हर्बल सोप आहे, अगरबत्त्या, वा, आणि पियुष त्यांची औषधं पण खूप छान आहेत. हो. सॉरी, काय नाव? निसर्ग हर्ब्स. निसर्ग हर्ब्स. नाही, त्यांचं नाव काय? आरती सोमण. ओके. आरतीजी, थँक्यू सो मच. हे तर फार युजफुल आहे. हो. म्हणजे मलाही आणि सुरुचीला दोघांनाही फार युजफुल आहे, आणि हर्बल असल्यामुळे व्हेरी नाईस. थँक्यू सो मच. थँक्यू. ट्रे आहे, वा, सेट आहे. आर्ट, हँड पेंटेड, हँड क्राफ्टेड असतं हे. ब्रँडचं नाव आहे इदित्री वैदेही दुगल यांचं आहे. वैदेही, थँक्यू सो मच. तुम्ही प्लीज घरी या ट्रेमध्ये मी तुम्हाला, आपण मिळून सरबत पिऊ.
विल हॅव पार्टी. आणि थँक्यू सो मच. दिस इज सो खूप खूप त्यांचे सुंदर. प्रॉडक्ट्स खूप छान असतात खरंच खूप छान आहे. आणि त्यांचा नंबर नाव वगैरे सगळं मागे आहे, सगळी इन्फॉर्मेशन अच्छा. मागे आहे. इदित्री. आणि हे ब्लॉक प्रिंट आहे हां सगळं. आज मी घरी गेल्यावर सुरेखा सुरुची साधारण Cloud9 वर असणार आहे. वा वा, सो स्वीट. थँक्यू. बरं, ज्या बॅगेतून हे मी काढलं हां. हे सुद्धा एक Handmade. गिफ्ट आहे. Oh. हां. सो हे बनवलेलं आहे सुरतला एक NGO आहे, आपली एक अतिशय दिल के करीब मैत्रीण आहे अनु शर्मा, आणि ही संस्था तिने सुरू केली आहे फॉर यंग ॲडल्ट्स, न्यूरो डायव्हर्जंट यंग ॲडल्ट्स. आणि हे कुठे राहतात? नाही, सुरतला ही संस्था आहे. सुरतला ही संस्था आहे. येस, न्यूरो डायव्हर्जंट यंग ॲडल्ट्स. आणि ती सगळी पोरं खूप प्रेमानं बनवतात हे सगळं. हो, तिथे जे सुरतला राहतात. येस. સુરતમાં જે છે બધાને મારે કહેવું છે, આજે તમે બનાવ્યું છે એ ખરેખર ખૂબ સુંદર છે અને તમે બહુ મહેનત કરી રહ્યા છો. આ મારો મેસેજ જાય ત્યાં સુધી પ્લીઝ તું એ લક્ષ્ય ठेव. येस, त्यांच्यापर्यंत पोचायला पाहिजे. खूप खूप धन्यवाद. આ ખરેખર બહુ સુંદર છે. ખૂબ મહેનત કરો, આવી જ રીતે મહેનત કરો, બહુ આગળ જશો. થેન્ક યુ સો મચ. इथे ठेवू? येस. सो गप्पांना सुरुवात करूया. चो. तुला लहानपणापासून व्हायचं होतं का ॲक्टर? नाही, काही ॲक्टिंगबद्दल खरंच काही माहीतच नव्हतं. लहानपणी एक नाही एक जेव्हा तुम्ही एक फार टिपिकल आणि क्लिशे उत्तर आहे, बडा होके बेटा डॉक्टर या तो इंजिनियर, लॉयर. सो माझ्या डोक्यात तसंच होतं की काहीतरी अभ्यासात करायचं आणि इधर इफ यू गो इन सायन्स तुम्ही डॉक्टर व्हा किंवा माझा कॉमर्स सब्जेक्ट आहे. सो असं काही ठरलेलं नव्हतं, पण मी हे ठरवलं होतं की हां अभ्यास करायचा, छान काहीतरी नोकरी करायची आणि जे करिअर आपण म्हणतो ना, करिअरचं काय होतं ना, करिअर जेव्हा हा शब्द आपल्या समोर येतो तेव्हा खूप काहीतरी ना मोठं काहीतरी आपल्या समोर आलं असं वाटतं. खूप कॉम्प्लेक्स होतो तो शब्द. मुलगा काय करणार आहे, मोठा होऊन काय विचार केला आहे. आपल्याला ना असं लहानपणी जेव्हा हे सगळं आपण बघतो आणि ऐकतो आपल्याला दडपण येतं की अरे बापरे, हे आजूबाजूला सगळे क्या करणे वाला आहे क्या नाही. पण जेव्हा हळूहळू तुम्हाला कळतं तेव्हा करिअरचा अर्थ नोकरी, पैसे, नाव नाही. बेसिकली करिअर तुमची वाढ. आणि करिअर मोठं होऊन हे करायचं किंवा ते करायचंय. रोज सकाळी उठून ना आज मला इथे जायची इच्छा आहे, म्हणजे आज तू जेव्हा सकाळी उठते तेव्हा तुला ती इच्छा असायला हवी की आज मला शूटिंगला जायचंय, खूप छान वाटतं. तर हे तुझं करिअर झालं की हे मला आवडतंय. ऍक्टिंग याचा काही संबंध नव्हता. मला ही जी फिलिंग आहे की सकाळी उठून मला इथे जायचंय ते म्हणजे स्पोर्ट्स. अच्छा. म्हणजे आणि ना मी खूप एक्सपेरिमेंट्स केलेत स्पोर्ट्समध्ये. शाळेत असताना मी व्हॉलीबॉल खेळायचो. आम्ही सगळे स्कूल ग्रुप सगळे व्हॉलीबॉल, म्हणजे सगळे मित्रमंडळी होती. आणि तेव्हा माझ्या कोचनी ऑब्झर्व केलं, असं बघितलं की हा चांगला खेळतोय तर आता त्या टॅलेंटला ट्रेन करूया आपण. ती ट्रेनिंग सुरू झाली आणि व्हॉलीबॉल हळूहळू मला असं वाटलं की तेव्हा इतका स्कोप नव्हता भारतात व्हॉलीबॉलसाठी, असं काही एवढा मोठा स्कोप नाही. नॉर्दर्न कोरिया साईड किंवा त्या साईडला युरोपियन कंट्रीज काही तू गेलीस तर ऑफकोर्स स्कोप आहे व्हॉलीबॉलला. पण ती आवड होती. आणि तेव्हा डिस्ट्रिक्ट लेवल झालं, स्टेट लेवल झालं. स्टेट लेवल नंतर मला आठवतं आमची मॅच होती इथेच BKCला, जिथे मी नॅशनल्ससाठी सिलेक्ट झालो होतो. मॅच होती गुजरात वर्सेस महाराष्ट्र. फायनल्स होते, आम्ही हरलो. पण मी आणि अजून एक मुलगा आहे, तो अजूनही कॉन्टॅक्टमध्ये आहे, सलमान त्याचं नाव होतं, तो बडोद्याचाच होता. आम्ही दोघंही इंडियाच्या टीमसाठी सिलेक्ट झालो. अच्छा. आणि मी तुला सांगू का, नशीब म्हणजे असं झालं की मी तेव्हा 10वीत होतो, बोर्डची एक्झाम होती. आणि मी खूप म्हणजे इतके कन्फ्युजन झाले की इंडियासाठी खेळायचं आहे,
इंडियामध्ये व्हॉलीबॉलला स्कोप नाही आहे, मी जाईन आपण काहीतरी करू व्हॉलीबॉलसाठी वगैरे, असं खूप होतं. आणि तेव्हा बोर्डचे एक्झाम्स आणि नेमकं जेव्हा मला जायचं होतं टूरसाठी आणि कॅम्प सुरू जो करायचा होता प्रॅक्टिस, तेव्हाच बोर्ड जवळ. मग माझं असं झालं की काय करू. मी कोचला विचारलं, कोचने सांगितलं की मला तर आवडेल तू तिथे जाईल, पण आपण घरी बोलूया आधी. आम्ही म्हणजे आईवडिलांना सांगितलं, कोचना सांगितलं, आणि मला असं वाटलं की ओके, कोणीतरी काहीतरी उत्तर देईल की तू जा किंवा तू नको जा. त्या दोघांनी म्हणजे आईवडिलांनी आणि कोचनी माझ्यावर सोडलं की तुझं डिसिजन आहे. मी त्यांना सांगितलं हे एवढं मोठं डिसिजन मी नाही घेऊ शकत. माझं वय तेव्हा म्हणजे खूप लहान वय आहे, मी एवढं मोठं डिसिजन नाही घेऊ शकत. नाही, तुला जायचंय, काय करायचंय तुला करायचंय, तू बघ. पण मी फायनली हे डिसिजन घेतलं 2 दिवसानंतर की अभ्यास महत्वाचा आहे माझ्यासाठी. आय विल कम्प्लीट माय एज्युकेशन आणि नंतर आपण बघू काय करायचं काय नाही. पण नंतर काही ते नाही झालं आणि मला ऑफकोर्स ते दुःख होतं. पण तेव्हा ना कसं असतं सुलेखा, आपण त्या वेळात एक्सपेरिमेंट करत असतो आपल्यासोबत, सतत चालूच असतं. तो प्रेशर असतो, आपण बघतो, आपल्याला असं वाटतं की आपण हे पण करू शकतो, ते पण करू शकतो, आणि ते गरजेचं आहे. म्हणजे लहानपणी ते गरजेचं आहे की एक्सपेरिमेंट करूनच मग नंतर आपल्याला कळतं की आपलं करिअर हे आहे. ते झाल्यानंतर मी क्रिकेट पण बडोद्याला असताना हिंदू जिमखानाकडनं क्रिकेट पण खेळायचो. क्रिकेटमध्ये मी जेव्हा सिलेक्ट झालो तेव्हा काहीतरी अशा गोष्टी घडल्या की फायनान्शियली तेवढं आम्ही स्ट्रॉंग नव्हतो. सो तिथे अशी डिमांड होती की बेटा अच्छा खेलता है, सगळं छान है, इज अ गुड बॉलिंग ऑलराउंडर, पर ऊपर जाने के लिए कुछ सैक्रिफाइस करना पड़ता है फायनान्शियली. आणि तेव्हा वडिलांनी सांगितलं माझी एवढी खरंच परिस्थिती नाही आहे, आय कॅन डू एनिथिंग फॉर. आणि तेव्हा खूप होत होतं. आता हल्ली काय आहे की हल्ली अपॉर्च्युनिटीज इतक्या वाढल्या, IPL आहे, रणजीज आहे, विजय हजारे ट्रॉफीज आहे, सगळीकडे क्रिकेट आहे, विच इज गुड. हे चांगलं झालं की हे सगळे टुर्नामेंट सुरू झाल्या, त्यामुळे जे मुलं क्रिकेट खेळतात किंवा जे स्पोर्ट्समध्ये आहेत त्यांच्याकडे इतक्या अपॉर्च्युनिटीज आहेत, त्यांचं टॅलेंट इतकं दिसतं टीव्हीवर आपल्याला, आणि मग ते सिलेक्शन्समध्ये येतात, इंडियासाठी खेळतात. पण माझ्या वेळेस तेवढं तसं वाव म्हणजे तसं नव्हतं माझ्या वेळेस. ते सॅक्रिफाईस झालं. फायनली असं झालं की स्पोर्ट्स में तो कुछ होने नहीं वाला है मेरा. मला माहीत नाही काय होणार काय नाही. पण नंतर हळूहळू मला असं झालं की ना मी थोडं पॉकेट मनीसाठी काहीतरी करतो. शाळेत असताना माझ्या मित्रांनी खूप सपोर्ट केला, हे म्हणून की तर तुझी हाईट चांगली आहे, तू छान दिसतो, तू मॉडेलिंग का नाही ट्राय करत. केलंस ना की मॉडेलिंग नाही जमणार आहे, आपण अभ्यास करू आपला. आणि आय वॉज व्हेरी स्ट्रॉंग इन सीएच्या ह्या विषयामध्ये मी खूप स्ट्रॉंग होतो. मी असं डिसाईड केलं की सीएमध्ये अकाउंट्समध्ये मी खूप स्ट्रॉंग आहे, अकाउंट्सचा जबरदस्त अभ्यास करू, करिअर आपलं CA, 50-60 हजार घरी येतील बडोद्यामध्ये, सेट आहे सगळी लाईफ, काही प्रॉब्लेम नाही. पण मित्रांनी सांगितलं की तुझी हाईट चांगली आहे, छान दिसतो, तू मॉडेलिंग ट्राय कर. मी रॅम्प मॉडेलिंग सुरू केली. छोटे छोटे शोज, म्हणजे असे मोठे शोज नाही, छोटे छोटे कुठे लोकल शोज होत होते. मग हळूहळू त्यावेळेस ना माझे वडील ज्या कॉलेजमध्ये होते, MS युनिव्हर्सिटी ऑफ बरोडा, तिथे ते बाय द वे माझे आजोबा आणि माझे वडील हे व्हायोलिनिस्ट आहेत, आणि माझे आजोबा एक्स डीन होते. आणि तिथे कॉलेजमध्ये असताना तेव्हा जे कॉलेजचे डीन होते त्यांनी सांगितलं की आपका लड़का अच्छा दिखता है, मॉडेलिंग करता है, तर त्यांना विचार की थिएटरमध्ये इंटरेस्ट आहे का. अच्छा. मला सांगितलं वडिलांनी, आणि मला असं झालं की नाही बाबा, थिएटर म्हणजे काय असतं काहीच माहीत नाही, मला काहीच माहीत नाही, हे नको, मी आत्ता जे करतोय रॅम्प मॉडेलिंग ते बरोबर आहे. पण घरच्यांनी सपोर्ट केला तसा. वडिलांनी सांगितलं तू एकदा जा, तू बघ काय असतं. तर मी जेव्हा कॉलेजमध्ये तिथे परफॉर्मिंग आर्ट्स, फॅकल्टी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स आहे MS युनिव्हर्सिटी ऑफ बरोडामध्ये, वेगवेगळ्या फॅकल्टीज आहे, त्यात फॅकल्टी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स आहे. तिथे एका नाटकाचं रिहर्सल चालू होतं, आणि ते बघून मला असं झालं की अरे यार, हे आपल्याला नाही जमणार का. मला असं झालं की हे काय, किती गर्दी आहे, किंवा मी ना खूप रिझर्वड आहे, मी ना फार एक्सप्रेसिव्ह नाही आहे,
मी फार अशा बॅकफूटवर राहणार आहे. म्हणजे जर मला 100 लोक दिसली आणि खूप गर्दी असेल ना तर आय अवॉइड द प्लेस. म्हणून कदाचित लोकांनी मला खूप इव्हेंट्स किंवा खूप अवॉर्ड फंक्शन्समध्ये बघितलं नसेल, कारण मला त्रास होतो. आय डोंट नो वाय. आय कॅन रिलेट टू दॅट. आय डोंट नो, मला त्रास होतो तेव्हा. एकुलता एक आहेस का? मी एकुलता एक. सी, मी समजू शकते. त्यामुळे नाही, मग मला असं झालं की हे मी नाही करू शकणार आणि स्टील मी एक चान्स दिला. चला हे करू. त्यानंतर जेव्हा मी फर्स्ट इयर तर असंच काढलं की हां, मजा येत होती, असं नाही, प्रोसेस छान आहे, आपण पूर्ण दिवस कॉलेजमध्ये राहतोय, सकाळी लेक्चर्स करतोय, काही काही नवीन शिकायला मिळते. म्हणजे त्यावेळेस स्टॅनिस्लाव्स्की इथून ऐकायला येतोय, भरतमुनी ऐकायला येतात, पीटर ब्रूक ऐकायला येतात. हे सगळं खूप फॅसिनेटिंग होतं माझ्यासाठी की मस्त आहे, मेस्मरायझिंग आहे, पण मी करिअर यात नाही करणार. शॉक केली आहे, ठीक आहे. पण फर्स्ट इयर माझं कॉलेजमध्ये तसं गेलं, फॅकल्टी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्समध्ये. पण जेव्हा सेकंड इयरमध्ये मी एक नाटक केलं, जॉन पॉल सार्त्रेचं मेन विदाउट शॅडोज. त्या नाटकाच्या प्रोसेस नंतर मी ॲक्च्युली डिसाईड केलं की यार हे करणं आहे, आपण हे करूया. ॲक्टिंग असो, डिरेक्शन असो, वॉट एव्हर, थिएटर असो. पण ते नॉलेज, ती फिलॉसॉफी, ते नाटक, तो प्रोसेस 45-50 दिवसाचा इतका मेस्मरायझिंग होता माझ्यासाठी. आणि तेव्हा मी ॲक्च्युली डिसाईड केलं की ॲक्टिंगकडे. सो हा इथपर्यंतचा प्रवास हा असा होता. म्हणजे कन्फ्युजन सगळ्यांनाच असतात, कारण जेव्हा आपण बघत असतो, ऑब्झर्व करत असतो, काही कळत नसतं. पण जेव्हा तुम्हाला कळतं की हे करायचं आहे, तेव्हा मग तेच की सकाळी उठल्यावर असं वाटायला पाहिजे की हे करायला जायचं. बरोबर, खरं खरं. करिअर फायनली तिथून. तुझं पहिलं प्रोफेशनल काम कुठलं? मी गुजराती नाटक केलं होतं. म्हणजे त्याच्या कॉम्पिटिशन्समध्ये खूप केलं होतं. पण पहिलं प्रोफेशनल काम तू म्हणशील तर गुजराती नाटक होतं. संजय गोरडिया, कौस्तुभ त्रिवेदी तर नाही आहे, त्यांच्यासोबत मी एक नाटक केलं होतं, कमर्शियल प्ले. इथे मुंबईत आल्यावर 1 महिना 1.5 महिना मी केलं. त्यानंतर लज्जा हॅपन. त्याआधी मी ऑफकोर्स हे केलं होतं, सिरियल्स वगैरे. राकेश सारंग यांनी मला ब्रेक दिला. पण नाटक हे होतं, गुजराती नाटक. त्यानंतर हिंदी नाटक झालं, एक इंग्लिश नाटक केलं. सो ते पहिलं नाटक होतं. मला आत्ता पण इतकी इच्छा आहे बघ ना, मी गुजराती नाटक केलं आहे, हिंदी नाटक केलं आहे, इंग्लिश नाटक केलं आहे, मराठी नाटक नाही केलं आहे. सेम, कारण माझं ना तेव्हा असं झालं, प्रसाद कांबळी खूप वेळा त्यांनी मला विचारलंय की नाटक आहे करशील का. पण ना तेव्हा मी शूटिंग करत होतो आणि मला ना, मी खरंच सांगतो सुलेखा, म्हणजे आता कसं मॅनेज होतं मला माहीत नाही. नाटक आणि जर कुठला तरी टी व्ही शो तुम्ही करताय ना, ते रिहर्सल्स ना माझ्याकडनं मॅनेज नाही होणार. सगळं होतं नाही. मला कसं वाटतं माहिती की आता तू कुठलं तरी नाटक डिरेक्ट करते, तर ते ना या मी इतके दिवसच देणार, इतके दिवस मला जमणार नाही, इथून तिथे ट्रॅव्हल करतोय मी, काही दिवस तुला नाही देऊ शकणार मी 100%. सिरियलमध्ये कसं की इथे पण 100% मी नाही देऊ शकत, तिथे पण 100% नाही देऊ शकत. नाटकात आपण असं नाही करू शकत. यू हॅव टू गिव्ह. अरे आम्ही सकाळी 6 वाजता तालमी चालू करायचो, 6 ते 9 तालीम करून, म्हणजे 9च्या शिफ्टला मला जायचंच असायचं. म्हणजे मलाच नाही, आम्हाला सगळ्यांनाच. आता खरं सांग, पर्यंत मी अशा तालमी केल्यात. सकाळी 6 वाजता, 6 ते 9, 9 वाजता निघायचं, मडला जायचं शूटिंगला. अरे बापरे. मग तो एक पहिला जो तास असतो तो ग्रेस म्हणून घ्यायचा, रिक्वेस्ट करून सिरियल वाल्यांकडून. ते आणि करतात प्रेमाने, करतात. नाही, पण हे मलाच असं वाटत होतं की मी इथे 50-50 मला डिवाइड नाही व्हायचं. कारण ते असं नको व्हायला, तुम्हाला पण त्रास होतोय माझ्यामुळे, तुम्हाला पण त्रास होतोय. तर आत्ता मी इथे जर मी टोटली जर फ्री असेल तर मी नाटक करीन. आणि आत्ता मला खरंच मराठी नाटक करायचं आहे, खूप इच्छा तर आहे. कारण मी बघ या 3 लँग्वेजेसमध्ये नाटक केलंय, माझ्याच भाषेत मी नाटक नाही केलं. सो आय वॉन्ट टू डू इट ऑफकोर्स. आता तू दिल के करीबवर म्हणालायस की नाही, आता तू करणार दिल के करीब, म्हणून तर नावच आहे ना, दिल के करीब, दिल से सब निकलती है बात. अरे नाही, मी मस्करी करत नाही आहे. खरंच दिल के करीबवरती आपले गेस्ट जे येऊन बोलतात ते करतात. म्हणजे
म्हणजे मॅनिफेस्टेशन मॅनिफेस्ट होतात गोष्टी, खरंच होतात. मला नंतर फोन करून सांगशील तू. आणि मला खरंच ॲक्च्युली इच्छा आहे मराठी नाटक करायची. आणि बघू, मी मराठी नाटक केलंय, कमर्शियल नाही केलं. पण बापरे, मला तो सांगू ना मी एक किस्सा तुला एक सांगतो. माझं पहिलं मराठी नाटक होतं महानिर्वाण, सतीश आळेकरांचं. आणि तेव्हा कसं ना, मी कॉन्व्हेंटमधून शिकलोय, लाईक सगळं इंग्लिश. आणि तिथे खूप ना मराठी शाळा आहे हे कोणालाच माहीत नव्हतं, म्हणजे घरी कोणालाच माहीत नव्हतं आहे, पण ते खूप नंतर कळलं. फ्रेंड सर्कल गुजराती, हिंदी, इंग्लिश. सो इतकं अस्खलित मराठी नव्हतंच. म्हणजे आता एवढं चांगलं मराठी माझं नाही आहे. पण महानिर्वाण जेव्हा आमचं वाचन सुरू होतं आणि जेव्हा मला माझ्या गुरूंनी सांगितलं की तू या नाटकात नाना नावाची भूमिका करा, आणि माझं असं मला रोल वगैरे काही दिसलं, मला भाषेचं काय करू मी सरांना सांगितलं नाही, मी चाळकरी वगैरे करतो, एखाद डायलॉग वगैरे ठीक आहे किंवा मी बॅकस्टेज मध्ये, पण हे नाही होणार. का नाही होणार? अरे मराठी नाटक आहे. नाही, विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, नाटक तर सुंदरच आहे, पण माझ्याकडनं मराठी नाटक नाही होणार. ही भाषा, खूप हसतील लोक आपल्यावर. पण ते रिहर्सल झाल्या आणि मी त्या रिहर्सल्समध्ये सतत कॉन्शियस होतो. मी डायरेक्ट रिझल्टचा विचार करायचो. मी त्या प्रोसेसमधून, ती प्रोसेस ना ॲक्च्युली मी त्या महानिर्वाण नाटकाची प्रोसेस एन्जॉय नाही करू शकतो, कारण मला डायरेक्ट शो दिसत होता. नंतर मग हळूहळू जेव्हा तुम्ही रिहर्सल करता तेव्हा तुम्ही ते आपल्यात घेता आणि तुम्ही मग नंतर सेटल होता आणि नंतर तुम्हाला कळतं की प्रॅक्टिस मेक्स द मॅन परफेक्ट. पण मला अजूनही आठवतं की माझ्या एंट्रीच्या वेळेस मी असा विंगेत असा खूप घाबरून बसलो होतो, माझी एंट्री कधी होईल आणि एंट्रीमध्ये काही गडबड. पण जेव्हा एकदा तो कॉन्शियसनेस असतो, पोटात गोळा, तो साधारण गोळा नव्हता, तो विश्व होता माझ्या पोटात. पण एंट्री घेतल्यावर, ते नाटक झाल्यावर छान वाटलं की चला आपण पहिलं मराठी नाटक केलंय, वी शुड बी प्राऊड ऑफ इट. खूप छान वाटलं की चला माझं पहिलं मराठी नाटक आहे. घरचे सगळे खुश होते, मित्र खुश होते, आजूबाजूला सगळं छान झालं. सो पण मला मराठी नाटक करायचं आहे, आउट अँड आउट काहीतरी मजेदार असेल तर. तू शेवटी असं एक करिअर निवडलंस जे अस्थिर आहे. आज काम आहे तर उद्या नाही, आलं तर एकदम सगळं येतं, नाहीतर घरातच बसून राहतो आपण. म्हणजे असंही, म्हणजे माझ्या बाबतीत सुद्धा असं होतं की नाहीतर नाही आणि आलं तर सगळं एकत्र येतं, की मग हे करू का ते करू का सगळं करू, मग ती जी मगाशी तू धावपळ म्हणालास ती होते. सो त्याबद्दल तू विचार केलास का की एवढ्या अस्थिर करिअरमध्ये आपण आता उडी मारतोय, जर का आपल्याबरोबर असं झालं तर? मी तुला खरंच सांगू का सुलेखा, माझ्यावर खूप 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 विश्वास आहे. स्वामींची कृपा आहे की अशी कधी वेळ नाही आली कोणावर येऊ नये की खूप मोठा टाइम लॅप्स झालाय की जिथे कामच नाही. स्वामींच्या कृपेने गॉड इज व्हेरी काइंड की मी सातत्याने काम करतो. ऑफकोर्स हा विचार येतो आपल्या मनात की काम नसेल तर काय करायचं, पण बाकीच्या गोष्टी आपण करतोच त्यासाठी. की फॉर एक्झाम्पल आता बिझनेस झाला किंवा दुसरं काही हे झालं किंवा तुझे इन्व्हेस्टमेंट्स असतात किंवा जे काही असतं. पण मी इतका स्ट्रॉंगली ना कधी असा विचार नाही केला की काम नसेल तर काय होईल, कारण मे बी ती माझ्यावर, त्यांच्यामुळे ती वेळ आली नाही अजून. जेव्हा येईल तेव्हा मे बी मला असं होईल की आता मी काय करायचं काय नाही करायचं. खूप गॅप असा गेला नाहीये, मी सतत काम करतोय आणि काही ना काही येत आहे. आणि जर काम नसेल तर बाकीच्या गोष्टी सगळ्या आहेत जे लाईन अप होतात, छोटं मोठं सगळं चालू असतं, सगळं छान आहे. पण हे नक्कीच आहे की तुम्हाला ना वेगळे ऑप्शन्स पण उघडतात तुमच्यासाठी. बरोबर आहे, खरं आहे, बरोबर. वेगळे ऑप्शन्स उघडतात जेव्हा तुमच्याकडे काम नसतं. आणि जेव्हा तुमच्याकडे काम नसतं ना तेव्हा प्लीज या डिप्रेशन तर फार कॉम्प्लेक्स शब्द वापरतोय मी, त्या सॅडनेसमध्ये जाऊ नका की माझ्याकडे काम नाही. उलट ना जेव्हा काम नसतं ना, आता बघ ना 2020 काम असून पण कोणाकडे काम, बरोबर आहे, म्हणजे काम आहे पण तू जाऊ नाही शकत. बरोबर आहे. तेव्हा 1 वर्ष लोकांनी काय केलं असेल.
सो बेसिकली जेव्हा काम नसतं ना, सगळ्यात उत्तम उत्तम गोष्ट आहे जेवढं नॉलेज गेन करता येईल ना ते गेन करून त्यात बिझी राहणं. मी तुला खरंच सांगतो, हे फार उगाच मी असं फिलॉसॉफिकल बोलतो, पण असं वाटेल की अरे तर बोलणं किती सोपं आहे, नॉलेज घेणं पण आम्हालाच माहिती आहे. पण मी तुला खरंच सांगतो, जेव्हा आपण ना सतत कुठून आपण वाचतो, काही ना काही बघतो, आपण छान नॉलेज गेन करतो, तेव्हा तो टाइम ना, ती वेळ ना पटकन जाते. हा विचार हळूहळू 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 मनातून निघतो की माझ्याकडे काम नाही आहे. आणि जेव्हा तुम्ही नॉलेज पॉझिटिव्हिटी गेन करताय, नॉलेज चांगलं काहीतरी बघणं, ही सगळी पॉझिटिव्हिटी आहे. जेव्हा तुम्ही पॉझिटिव्हिटी गेन करता तेव्हा आपोआप तुमच्याकडे काम येतं, आणि काम येतं ते तुम्ही करता. सो एक ना एक फक्त की खचून जाणं किंवा आता काय होणार फ्युचरचं वगैरे ह्याचा विचार नको करायला जास्त. आपण असं खूप इझिली म्हणतो पियुष नको करायला, पण तो येतो रे. मी तुला सांगू का, सगळ्यांच्या मनात फ्युचरचा विचार असतो, येतो, पण त्याची मी अजिबात चिंता नाही करत. सी तू ना आत्ता जे काही करतंय ना तेच तुझं फ्युचर बनवणार आहे. पाया आहे ना तो. म्हणजे ते आता ते कसं आहे की लहानपणी आपण बिल्डिंग ब्लॉक्स खेळलोय, एक एक बनवतो एक एक बनवतो एक एक बनवतो. तू डिरेक्टली ते नाही ठेवू शकत, तुला बेस बनवावंच लागेल ना, आणि तुला मधलं हे बिल्ड करावंच लागेल, तरच तुझी ती बिल्डिंग कम्प्लीट होणार. मान्य आहे मला, त्रास होतो लोकांना, मेंटली तुम्ही खचता, त्रास होतो सगळ्यांना, ॲब्सोल्युटली. पण ना मी तुला तेच सांगतो ना, माझ्यावर इतका विश्वास आहे ना, इतका विश्वास आहे ना की कुठलीही परिस्थिती असो, गॉड इज सो काइंड की मला प्रत्येक परिस्थितीमध्ये त्यांनी सांभाळलंय. स्वामींची इतकी कृपा आहे माझ्यावर, मी तुला खरंच सांगतो की कुठलीही परिस्थिती असो, माझ्यावरचा विश्वास आणि माझी माणसं सतत माझ्या सोबत आहेत, आणि त्यांनी कधीही मला एकटं सोडलेलं नाही. विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे स्वतःवर विश्वास नसेल तर मग काहीच होत नाही. मग म्हणजे तुम्ही प्रेझेंटमध्ये असा किंवा फ्युचरचा विश्वास करा, काही करा, काहीच होणार नाही. तुम्हाला जर स्वतःवरच ट्रस्ट नाही आहे तर मग बाकीचे तुमच्यावर काय ट्रस्ट करतील? तुम्हाला जर स्वतःवर विश्वास नाही आहे तर दुसरे तुमच्यावर विश्वास नाही ठेवणार. पहिले तुम्ही येता, तुमचं महत्त्व हे खूप आहे पहिले, आणि तुमचं जर महत्त्व तुमच्या मनात असेल तर तुम्ही काहीही करू शकता या जगात, कुठेही जाऊ शकता. तुम्हाला अजिबात काळजी करायची गरज नाही आहे. कदाचित मी खूप फिलॉसॉफिकल सायकोलॉजिकल बोलतोय, पण हे मी ऑब्झर्व केलं माझ्या आयुष्यासाठी. मी परिस्थिती बघितली आहे, मी जो काही त्रास सहन केला आहे काम शोधताना, जे काही आपण तर आत्ता या डिस्कशनवर आहोत की एक काम मिळाल्यानंतर आणि एक काम संपल्यानंतर मध्ये गॅप येतो आणि मग एक काम येतं, त्या गॅपमध्ये काय करायचं. जेव्हा लोकांकडे इथे आल्यावरच काम नसतं, माझ्याकडे अगं 3.5 वर्ष काम नव्हतं. मुंबईत जेव्हा आलो होतो तेव्हा काय केलं असेल, 3.5 वर्ष. पण मी मुंबईत राहिलो ना, आणि खूप असे आहेत. मी तर कोणीच नाही आहे, मी तर फार एक नॉर्मल एक कॉमन मॅन, साधा माणूस आहे. पण खूप एक मोठे एक्झाम्पल जे सर्वायवल इन्स्टिंक्ट आपण म्हणतो, त्या सर्वायवल इन्स्टिंक्टमध्ये तुम्ही कसं स्वतःला बघता, किती कमी लेखता, किती विश्वास आहे. म्हणून आपण असं म्हणतात की जेव्हा सकाळी उठतो तेव्हा आरशासमोर चेहरा बघणं फार गरजेचं आहे. कारण आरसा हा एक वेगळं पोर्टल आहे जो तुम्हाला आतलं सगळं दाखवतो, तुम्ही कोण आहात. म्हणजे बीइंग प्रिसाइज किंवा बीइंग रूड, तुम्हारी औकात पता चलती है, आणि आरसाच दाखवू शकतो. मी ना आत्ता मी तुला सांगितलं ना, गणपतीपुळ्याला गेलो होतो तेव्हा एक खूप सुंदर पाटी बघितली होती जिथे जेवणानंतर हात धुतो ना आपण. आता हात धुवायला गेल्यानंतर आपण समोर आरशाकडे बघतो ना, हे सगळं जे काही करतो, तिथे आरसा नव्हता. ही आपली सवय आहे की जेव्हा आपण हात धुतो तेव्हा वरती बघतो की आरसा असेल. तिथे असं लिहिलं होतं की तुम्ही खूप सुंदर आहात, असेच राहा. सो हे वाचूनच किती तुला छान वाटेल. हे बिलीव्ह करणं फार गरजेचं आहे सगळ्यांनी की तुम्ही खूप सुंदर आहात. आज काम नाही आहे, इट्स ओके, नो प्रॉब्लेम, एक्सेप्ट इट. प्रॉब्लेम्स तर येणार ना, म्हणजे जर प्रॉब्लेम बॅलन्स फार असणं गरजेचं आहे. प्रॉब्लेम नसेल तर मग कसं वाटेल तुला की जगात काहीच प्रॉब्लेम नाही, आपल्याकडे सगळं ओके चाललंय. तर मग असं होतं की बॅलन्स होणं फार गरजेचं आहे ना, की जिथे प्रॉब्लेम आहे तिथे सोल्युशन आहे, म्हणून प्रॉब्लेम्स आहेत.
सो तो हा जो मधला काळ असतो ना जेव्हा काम नसतं, ती ॲक्च्युली खरी परीक्षा असते लोकांची. पण त्या परीक्षेमध्ये तुम्ही कसं सर्व्हाइव्ह करता, कसं निघून जातात, ते तुम्ही ते सॉल्व्ह केलं ना, तिथून जेव्हा तुम्ही निघालेत ना, तेव्हा तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही, कोणीही नाही थांबवू शकत. आणि हे माझ्या बाबतीत झालं आहे की विश्वास, जे मी म्हणालो की खूप 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 मला स्वतःवर खूप विश्वास आहे. फिजिकली असो, मेंटली असो, सायकोलॉजिकली असो, मी जसा आहे तसं मी स्वतःला एक्सेप्ट केलं. आणि हे व्हॅलिडेशन मला देवाने दिलं. मला खरंच कोणाच्याच व्हॅलिडेशनची की तर रे विश्वास आहे मतलब की आज जेव्हा काम नसतं तेव्हा तर कसं तू सर्वाईव्ह करतो किंवा काय असं थोडी असतं वगैरे, मान्य आहे, मला सगळं मान्य आहे, त्रास होतो. पण तो विश्वास असणं, ती मेहनत, आणि जसं मी सांगितलं नॉलेज, तुम्ही इतके बिझी व्हा ना, पुस्तकं वाचा, काहीतरी छान बघा, सगळं छान होतं, सगळं व्यवस्थित होतं. मागापासून तू 2-3 वेळेला मेन्शन केलंस की आपल्या पडत्या काळात किंवा आपण जेव्हा कोणी नसतो तेव्हा आपल्याबरोबर जी माणसं असतात ती आपलं सर्वस्व असतात. सो तुझ्यासाठी अशी दिलखे करीब माणसं कोण आहेत? मित्र. मी तुम्हाला खरंच सांगतो, माझ्या मित्रांनी, जवळच्या मित्रांनी, शाळेत म्हणजे आत्ता माझी जवळची ना म्हणजे खूप मित्र नाही आहेत माझे, 1-2 मित्र आहेत जे कॉलेजपासून होते. पण प्रत्येक टप्प्यात ना माझे मित्र हे सगळ्यात सगळ्यात जवळ होते आणि खूप खूप मदत केली, म्हणजे वेड्यासारखा सपोर्ट. कुठलाही डिसिजन असो, हम तेरे पीछे खडे हैं, तू सांग काय करायचं, आम्ही आहोत, तू हे कर. जसं मी आता मगाशी सांगितलं रॅम्प मॉडेलिंग, माझ्या मनात हा काही विचारच नव्हता. माझ्या मनात हा पण विचार नव्हता की अरे माझी चांगली हाईट आहे, मी चांगलं काहीतरी करू शकतो. दुसऱ्यांच्या मनात विचार आला होता, त्यांनी बाहेरून बघत होते म्हणून. त्या मित्रांच्या मनात हा विचार आला की तू कर रॅम्प मॉडेलिंग, तर को पॉकेट मनी करणार आहे ना, पॉकेट मनी तू क्यों. मला तेव्हा ना तसं होतं की घरून जास्त पैसे नको घ्यायला, पण काहीतरी पॉकेट मनी साठी काहीतरी करू. तेव्हा जेव्हा त्यांनी सांगितलं रॅम्प मॉडेलिंग कर, ते मी खरंच सांगतो की प्रत्येक शोला, जेव्हा मी रॅम्प मॉडेलिंगचा जो प्रत्येक शो होता त्या सगळ्या शोमध्ये माझे मित्र होते, अजून 3 ते 4 होते, ते असायचे. जेव्हा मी स्पोर्ट्समध्ये काहीतरी केलं तेव्हा माझे मित्र सपोर्ट करायला होते. माझ्या आयुष्यातनं मित्रांचा खूप 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 मोठा सपोर्ट आहे आणि त्यांना मी खूप क्रेडिट देतो. आणि जे शाळेतले मित्र अजूनही माझ्या टचमध्ये आहे, कॉलेजचे मित्र, एक सगळ्यात जवळचा मित्र कॉलेजचा आहे, तो तर आहेच टचमध्ये, पण मी यांना नाही विसरू शकत. म्हणजे यांच्यामुळे मी घडलो आहे. घरचे असतात, घरचे बाय डिफॉल्ट असतात, म्हणजे तू मित्रांसोबत आहे, तू आता इथे येऊ नको, तू जा वगैरे, हे असं सगळं होत नाही. मित्रच आहे ना, मित्र सपोर्ट कर. घरचे तर बाय डिफॉल्ट असतात, आपल्यासोबतच असतात. म्हणून मी आईवडिलांचं नाव घेत नाही आहे किंवा घरच्यांबद्दल सांगत नाही आहे, ते असतातच. पण जेव्हा बाहेरची एक अशी व्यक्ती, काही संबंध नाही किंवा काही नाही, ती जेव्हा तुमच्यासोबत असते तर खरंच खूप कौतुक करावं असं वाटतं त्यांचं की ते होते माझ्यासोबत. आणि ते अजूनही आहेत तुझं मित्र? अजूनही आहे. आम्ही भेटतो. मी जेव्हा बडोद्याला जातो, ते जेव्हा मुंबईला येतात. काही आता हायर स्टडीजसाठी किंवा म्हणजे जॉब आणि याच्यासाठी काही US ला आहे, काही UK ला आहे, काही ऑस्ट्रेलियाला आहे, पण टचमध्ये आहे. जेव्हा ते मुंबईत येतात, भारतात येतात, तेव्हा भेटतो आम्ही. आठवतं की जेव्हा काहीही करून, म्हणजे जर शॉर्ट ट्रिप असेल तरी मी एअरपोर्टला जातो, पूर्ण रात्र मी तिथे स्पेंड करतो. पण ते महत्त्वाचं आहे आणि ते असणं फार गरजेचं आहे. आणि मी खूप नशीबवान आहे की मला अशी मित्र मिळाली आणि मित्रांनी इतका सपोर्ट केला. सो त्यांच्यासाठी ॲक्च्युली हे करिअर, म्हणजे हे जे काही मी करतोय हे त्यांना पण डेडिकेटेड आहे ऑफकोर्स. आपल्या इंडस्ट्रीमध्ये ना एक गोंडस असा शब्द आहे, स्ट्रगल. बरं, तो कुणालाच चुकलेलं नाही आहे. मला असं वाटतं मी आज सुद्धा स्ट्रगलच करते. पूर्वी काम मिळवण्यासाठी करायचे, त्यानंतर मिळालेलं काम टिकवण्यासाठी स्ट्रगल असतो, मग नाव मिळतं, मग ते नाव टिकवण्यासाठी मग आपण नाही म्हणायला शिकतो. कशाला नाही म्हणायचं, कशाला हो म्हणायचं. सो हा स्ट्रगल चालूच असतो कायम. तो वेगवेगळ्या पद्धतीचा असतो. तो तुझ्या आयुष्यात आलाय का स्ट्रगल? माझ्यासाठी तो गोंडस शब्द स्ट्रगल नसून प्रोसेस आहे. अच्छा. मी असं म्हणेन, कारण आय डोंट नो, पण स्ट्रगल हा शब्द ऐकून किंवा बघून ना मला थोडंसं निगेटिव्ह
हां, म्हणजे निगेटिव्ह नाही, स्ट्रगल इटसेल्फ एक शब्द आहेच, पण थोडं डिग्रे करतं, थोडंसं बॅकफूटला आपण जाऊ शकतो, थोडं सॅडनेस फील होतं. स्ट्रगल, तू बघ ना, स्ट्रगलमध्येच शोल्डर्स डाऊन होतात. हो ना, पण या शब्दाला आपल्या इंडस्ट्रीत मान्यता मिळाली. मिळाली आहे, पण मी त्याला प्रोसेस म्हणतो. हां. बेसिकली जेव्हा हेच जसं मी आता, आपल्याकडे काम नसतं तेव्हा काम मिळवण्यासाठी आपण ती धडपड करतो, सर्वायवलसाठी धडपड करतो. तर मी त्याला प्रोसेस म्हणतो की ही ना माझी सी हा जो रिझल्ट आहे ना, रिझल्ट म्हणजे रिझल्ट काय असणार आहे, तुम्ही स्टार होणार आहे, तुम्ही आता काम करायला लागला, त्यानंतर काय, ऑडियन्स तुम्हाला प्रेम करतं वगैरे सगळं बरोबर आहे. पण आपण नेहमी म्हणतो नाटकात प्रोसेसमध्ये मजा येते, प्रोसेसमध्ये मजा येते. आणि प्रोसेस असतो काय, स्ट्रगल प्रोसेस इज इक्विव्हॅलंट टू स्ट्रगल. बरोबर. की तेच करतोय आपण, शिकतोय किंवा नाही आता जमलं नाहीये, आता हे होत नाहीये, हा प्रोसेस होत 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 आपण कुठेतरी एका रिझल्टवर पोचतो. मी ह्यांचं एक्झाम्पल देईन, MS धोनीचं एक्झाम्पल देईन. प्रत्येक पोस्ट मॅच नंतर ना त्याच्या जे स्पीचेस असतात ना, प्रत्येक वेळी तो हे म्हणतो. जेव्हा एक कॉमेंटेटर विचारतो की आज तुम्ही हरलात, आज जिंकला, तर तो नेहमी म्हणतो की ना प्रोसेस खूप महत्त्वाची आहे, रिझल्ट इज जस्ट अ बाय प्रोडक्ट. बरोबर. एक मॅच जिंकली, त्यानंतर काय, चेक मिळाला, झालो, घरी गेलो, झालं, घरी गेलो, पण ती प्रोसेस त्याच्यासाठी खूप महत्त्वाची होती. प्रोसेस खरंच खूप महत्त्वाची, म्हणून स्ट्रगल असा शब्द विचार न करता जेव्हा तुम्ही प्रोसेस हा विचार करता, तेव्हा तू जो एक प्रश्न विचारला होता की जेव्हा आपल्याकडे काम नसतं तेव्हा आपण काय करतो, तर ते जे आपण करतो ना तो प्रोसेस आहे. आणि प्रोसेस हा खूप पॉझिटिव्ह शब्द आहे. नाटकात 45-50 दिवसाचा प्रोसेस असतो, आपल्या आयुष्यात आयुष्यभराचा प्रोसेस आहे, मरेपर्यंत प्रोसेस आहे. म्हणजे प्रोसेस तर कोणालाच चुकला नाही, म्हणजे सगळ्यांना त्या प्रोसेसमधून जावं लागतं. चांगले एक्सपिरियन्स घ्यावे लागतात, वाईट एक्सपिरियन्स घ्यावे लागतात. ते चांगलं वाईट, नेगेटिव्ह पॉझिटिव्ह बिकम्स अ गुड थिंग. इथून पण येते, इथून पण येते, तो प्रोसेस पण करतोय, मेहनत करतोय, आणि जेव्हा फायनली आपण जेव्हा काहीतरी अचीव करतो तेव्हा आपण प्रोसेस तो लक्षात ठेवायचा असतो की अरे हां, इतकी मेहनत केली आहे मी, इतका त्रास सहन केला आहे मी इथे गेलो आहे, मी त्यांना फोटो द्यायला गेलो आहे, मी त्यांना भेटलोय, या मीटिंग्स केल्या, हे सगळं करून मग आपण इथपर्यंत पोचलो. सो ती खूप एक वेगळा आनंद असतो. सो परत तेच सांगेन की स्ट्रगलपेक्षा प्रोसेस इज इम्पॉर्टंट. प्रोसेस इज अ व्हेरी गुड वर्ड. बरं, सुरुची बरोबर तू इथे परत येणारच आहेस. येस, ऑफकोर्स. ती आयुष्यात आल्यानंतर तुझ्यामध्ये काय बदल झाला, एक माणूस म्हणून, किंवा तुझ्या पर्सनॅलिटीमध्ये म्हणा, किंवा तुझ्या विचार करण्यात म्हणा? सगळ्यात आधी मी खरंच, कृपा आहे, महादेवांची कृपा आहे, स्वामींची कृपा आहे की सुरुची सारखी मुलगी माझ्या आयुष्यात आली. जेम ऑफ अ पर्सन. जेम मीन्स अ ब्युटिफुल, खूप 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 सुंदर व्यक्ती आहे ती. इनसाइड आउट. इनसाइड आउट, ॲब्सोल्युटली. खूप साधी आहे, सादगी आपण म्हणतो ना, सादगी आहे तिच्यात. आणि तू जो प्रश्न विचारला, मला असं वाटतं तिने बदललं नाही मला, उलट तिने अजून स्वतःबद्दल अजून मला जाण करून दिली. यु नो, काही बदललं नाही. तिने बदललं असं नाही म्हणाले मी, म्हटलं तुझ्यात काय बदल झाले? नाही बदल, असं काही बदल म्हणजे तो तसा बदल नाही झालाय की मी जसा आहे तसं एक्सेप्ट झालंय. बदल म्हणजे एक बदल, कसं सांगू मी हा प्रश्न जरा, मी ना खूप समंजस किंवा खूप एक्सप्रेसिव्ह झालोय असं म्हणू शकेन. माझ्या ज्या क्वालिटीज, तेच मी आता म्हणालो की ज्या क्वालिटीज माझ्यात आहेत, जे मी तिच्यामुळे रिडिस्कवर केल्या, जे मलाच माहीत नव्हते. त्यात पियुष एक किती छान कसा माणूस आहे हे तिने मला खरंच हे सपोर्ट केलं आणि रिअलाईज करून दिलं की
ह्या पण क्वालिटीज आहेत, तू असा पण आहे, पण हे दिसलं नाही. आणि मला असं झालं की हो, म्हणजे वेन यू रिअलाइज, जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखता, मिरर समोर उभे राहता, जेव्हा तुम्हाला कळतं, तेव्हा खरंच असं वाटतं की हे खरंच आहे. मी अजिबात सुलेखा आधी एक्सप्रेसिव्ह नव्हतो. म्हणजे इतका माझ्या मनात खूप 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 काही आहे, राहतं. म्हणून कॉलेजमध्ये ना जेव्हा अफेअर्स व्हायचे तेव्हा माझे मित्र म्हणायचे की पियुष को बताते इसके पेट में सिगरेट रहता है, ये किसी को बताएगा मेरे को वो लड़की पसंद है, हाँ मेरे पेट में रहेगा. खूप साठवून ठेवलं मी माझ्या पोटात. खूप आहे. मी एक्सप्रेसिव्ह अजिबात नाही की आता मला तुझ्याशी बोलायचं आहे किंवा मला तुझ्याशी बसून एक छान बोलायचं, असं मी नाही करू शकत. आता आपल्यात कसं असतं ना की तू मला असं विचारलं की चल आपण बसून बोलू, आपण गप्पा मारू, दॅट इज ओके, गप्पा मारू, पण आता मला तुझ्याशी बोलायचं पियुष, तू मला बोल, मी ऐकते. आय विल बी ब्लँक. म्हणजे काय करायचं, कारण मी एक्सप्रेसिव्ह नव्हतो. की बोलायचं म्हणजे बोलतो तरी आपण कॉफी पितोय, आपण छान गप्पा मारतोय, सगळं छान आहे. कसं चाललंय काम, तू विचारशील मला कसं चाललंय पियुष काम, हे अरे इथे मस्त काम आहे, इथे बरोबर नाही, आता पण हे बघू, हे फिल्म, हे पुस्तकं, सगळी चर्चा होणार. पण आता जर तू मला असं सांगितलं की मला तुझ्याशी बोलायचंय, ऐकायचंय, बोल तुझ्याबद्दल, म्हणजे काय, तुझ्या मनात काय ते सांग, म्हणजे काय करायचं, हे बदललं माझ्यात. मी एक्सप्रेसिव्ह झालो आणि त्यांच्यासमोरच खूप एक्सप्रेसिव्ह, तिच्यासमोर मी आता खूप एक्सप्रेसिव्ह आहे. आणि आता ना आमच्यात असं होतं की मला जर वाटतंय आज काही होतंय तर मी फोन करेन की कधी पॅकअप होते किंवा कुठे असतो, किंवा जर घरी असेल तर बस मला बोलायचं, आय विल स्पीक, बोलणार मी, ती ऐकणार, ती बोलणार, मी ऐकणार. तिने मला खूप 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 एक्सप्रेसिव्ह केलं, खुलवलं, खूप एक्सप्रेसिव्ह केलं. मी खूप शेलमध्ये होतो म्हणजे लहानपणी पण मी तेच म्हणालो ना, मी खूप बॅकफूटला होतो, मी शेलमध्ये राहिलो नेहमी, मी कधीच काही एक्सप्रेस केलं नाही आहे. पण मलाच माझं माहीत होतं की मी कुठल्या परिस्थितीतून जातोय, काही त्रास होतोय, काही चांगलं होतंय, काही वाईट होतंय, सगळं. पण मी कधीच कोणाला सांगितलं नाही. आणि मला अशी कधी इच्छा पण झाली नाही की मी कधी कोणाला काही सांगावं. नव्हतं माझ्यात ते, किंवा ती समज नव्हती किंवा माहीत नव्हतं ते. आत्ताही माझे जवळचे जे म्हणजे आहेत त्यांनाच मी एक्सप्रेस करू शकतो, तेही मोजून आहे. म्हणजे मोजून 5 ते 6. आय कॅन काउंट देम अँड आय कॅन काउंट ऑन देम. की त्यांच्याशी मी बोलू शकतो. बाकी तू असं सांगशील की बोल वगैरे, तर मी आजही असं नाही बोलू शकणार, कारण मी तसाच आहे. आणि मी तुला खरंच सांगू का, माझा तो रिग्रेट किंवा कंप्लेंट नाही आहे. मी असंच झालोय, मी असंच बनलोय, दॅट्स ओके. मी एक्सेप्ट केलंय स्वतःला, मी जसं आहे तसं. आणि मी खरंच खूप छान आहे. मी तेच म्हणाल, माझ्यावर खरंच खूप विश्वास आहे. मी तुला आधी म्हणालो सगळं व्यवस्थित आहे. पण हे जे एक्सप्रेशन्स जे आपण म्हणतो की टू एक्सप्रेस, बोल, हे मी तिच्यासमोर बोलतो, हल्ली बोलतो. एक चांगली एक्सरसाइज झाली आहे. किती महिने का वर्ष झालेलं? 2 वर्ष. 2 वर्ष झाली. ओ हाऊ टाइम फ्लाइज सो फास्ट. 2 वर्ष झाली. मला वाटलं काही महिने झाले. नाही 2 वर्ष. आणि आत्ता, आणि मी तुला खरंच सांगू का, या स्टेजवर, या आत्ता जी काही परिस्थिती आहे किंवा जे काही आहे आयुष्याच्या या टप्प्यावर, मी एवढंच म्हणेन की मी खूप समाधानी आहे. वा. सगळे इतकी सुंदर बायको आहे, छान काम आहे, घर आहे, घरचे आहेत, अजून काय आहे, हेच आयुष्य आहे. आणि असंच जगायचं आहे. हेच पाहिजे ना, आपली माणसं, फॅमिली खूप महत्त्वाचं. आणि मी खरंच खूप समाधानी आहे. माझं असं काही नाही की तारे तोड लावूंगा, चांद निकाल लूंगा, सूरज को तोड दूंगा, असं काही नाही. जे काही आहे, जे काही मिळतं त्यात समाधानी मी आहे. व्हेरी हॅपी. मी तुला सुरुवातीला सुद्धा सांगितलं, मला तू खूप आवडतोस पहिल्यापासून. मी काय फोन उचलून तुझ्याशी गप्पा नाही मारल्या किंवा कायम मेसेज नाही केला तरी सुद्धा पियुष इज
दिल के करीब. दिल के करीब. हां. So sweet. आणि कायम मला असं वाटायचं की तुझं सगळं छान होऊ दे रे, सगळं छान होऊ दे. पण ठीक आहे, ह्याच्या पुढे सुद्धा मला असंच वाटणार आहे तुझ्याबद्दल कायम. आणि आता तर सुरुची आहे, Yes. ती पण माझी लाडकी आहे. व्हेरी नाईस. गॉड ब्लेस यू. Thank you so गॉड much. ब्लेस. बरं, तिचं आता थ्रेड्स अँड ठुमका नावाचा ब्रँड आहे Correct. साड्यांचा. हां. हां, मी तिला फॉलो करते आणि खूप छान चाललंय ते सुद्धा. आणि साड्या तर तिच्यावर खूपच छान दिसतात. आणि तिला नक्की आवर्जून सांग की सुलेखाताईंनी सांगितलंय की तुझा ब्रँडसाठी सुद्धा तुला खूप खूप शुभेच्छा. शुअर शुअर. आणि ऑफकोर्स जसं थ्रेड अँड ठुमका बाय थ्रेड अँड ठुमका बाय हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा की बाय होम. हां. पुढे पण एक नाव आहे वा वा वा. थ्रेड अँड ठुमका बाय. कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगा. Yes, आणि okay. आय फील रिअली व्हेरी प्राऊड. त्यांना आता म्हणजे ऐश्वर्याताई, सुरुची आणि तितिक्षा. तितिक्षा तीही खूप छान मैत्रीण. आणि त्यांनी अचानक डिसाईड केलं की हे सुरू करते. मस्त. आणि कमाल आहे. म्हणजे आय एम सो प्राऊड ऑफ हर. मज्जाच येते. म्हणजे Yes. ती ज्या प्रकारे ज्या उत्साहाने काम करते, तिचं आत्ताही काहीतरी कुठेतरी इथे काम आहे. तिला असं बघून मला खरंच खूप छान वाटतं की तू छान बिझी तुला बेसिकली तुला मजा येते नाही. हां हां हां. मजा येते. आणि साड्या म्हणजे आमचा वीक पॉइंट रे. वीक पॉइंट आहे. आणि शी इज डुईंग व्हेरी वेल. गॉड इज काइंड. एव्हरीथिंग इज व्हेरी गुड. मला खरंच खूप छान वाटतं हे बघून. त्या तिघी म्हणजे तितिक्षा, ऐश्वर्याताई आणि सुरुची. आय फील व्हेरी प्राऊड ऑफ ऑल. म्हणजे मला खरंच खूप एक ऐश्वर्याताईबद्दल तर एक वेगळाच रिस्पेक्ट आहे. तितिक्षा सुरुची फ्रेंड आहे, त्यांच्याबद्दल एक वेगळा रिस्पेक्ट आहे. पण जी मेहनत करतात ना सुलेखा, म्हणजे सगळेच. म्हणजे इवन मी तुला खरं सांगू का की हे पॉडकास्ट करणं किंवा आता तू साड्यांचं, ही मेहनत आहे यार. म्हणजे आय फील व्हेरी प्राऊड ऑफ ऑल दोज विमेन. या सगळ्या स्त्रिया ज्या इतकी मेहनत करतात ना. आणि म्हणजे कोणी इथून हे करते, कोणी सानिका फॉर दॅट मॅटर. हे खरंच खूप मोठी गोष्ट आहे. खूप छान आहे. बरं, साड्यांचं म्हणजे आमचा काय दिल के करीब विषय निघालाय तेव्हा मला सगळ्यांना सांगायला आवडेल. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, साजेरी साडीजच्या साड्या अलीकडे मी खूप नेसते आणि ही साजेरीची साडी आहे. खरंच खूप सुंदर आहे. थँक्यू. खूप खूप सुंदर आहे. ब्लाऊज सुद्धा साजेरीचा आहे. कलर खूप खूप छान आहे ना? खूप कलर असतो. येस. सो ह्या साडीला नेमकं काय म्हणतात ते मला माहीत नाही आहे, पण तुम्हाला माहीत असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि एक नवीन मैत्रीण आपल्याला आजच भेटली मला. कथा तिच्या ब्रँडचं नाव आहे. आणि ही जी ज्वेलरी तुम्हाला दिसते ही कथाची ज्वेलरी आहे. Lovely. आणि ह्या पुढे सुद्धा कथाची अनेक छान छान ज्वेलरी माझ्यावरती तुम्हाला बघायला मिळेल. आणि तिचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये आहे. येस. सो थँक्यू सो मच. खरंच खूप बरं वाटलं. पण जाता जाता आणखीन काही गिफ्ट आहे. अरे बाप, अजून आहे. म्हणून मला दिल के करीब मध्ये यायचं. नाही, तुला खरं तर दिल के करीब इतकी वाट बघत होतं. नाही. आणि गिफ्ट कोणाचे दिल के करीब नसतात. गिफ्ट तर. आणि तुला माहितीये का, आमचे हे जे सगळे जण आहेत ना, तन्वी देवधर आता हिचं नाव आहे, हे सगळे जण इतके प्रेमाने देतात ना गिफ्ट. मी तेच म्हणतो की इतकं ते छान बनवलं होतं ते त्यांनी, मुलांनी बनवलं ही बॅग. ट्रॅड्स इको तिच्या ब्रँडचं नाव आहे. आणि ना हे तुला हे लॅपटॉपचं कवर किंवा जनरल ऑर्गनायझर म्हणून तू वापरू शकशील. हे शूटिंगला घेऊन जाऊ शकशील तू. हे बघ ना, हे तर किती गोड आहे. एक मिनिट बघू. गोड आहे ना. ही आहे टेक्स्टाईल डिझायनर आणि फॅब्रिक वेस्ट पासून या सगळ्या गोष्टी ती बनवते. हे सगळं किती ऍप्ट आहे ना आपल्या शूटिंगसाठी, डब्बे बिब्बे ठेवायला. हे मला हवं होतं. वा वा वा. हे खूपच सुंदर आहे. खूपच सुंदर. मी तुला खरंच सांगतोय, आज सुरुचीची दिवाळी आहे. ती खूप खुश होणार. आणि ती खुश तर मी खुश. हे आमचे लाडके मित्र निशांत दादा आवळे. मी बॅग्स खूपदा बघितले आहे. Yes. आणि आय वॉज वेटिंग फॉर दिस. चेरी पिकची बॅग आहे Cherry ही. pick ची bag. आणि तुझं नाव सुद्धा आहे, पर्सनलाइज्ड नेम टॅग आहे. पियुष. येस. थँक्यू सो मच. मला सुरुचीला एक्सप्लोर करायची, फिरायची खूप सारी. केबिन बॅग एक तयार झाली आहे. सो स्वीट. मस्त आहे. कलर पण छान आहे. गप्पा छान झाल्यात. शेवट सुद्धा तुझं तोंड गोड करून करणार आहे. सो
आपल्या प्रेक्षकांना सगळ्यांना माहिती आहे अद्वैत बापट यांचा हा ब्रँड आहे हो. सहज हवन एंटरप्राइज आणि त्यांनी तुझ्यासाठी खरवस आणलाय आज. यात ऑर्गॅनिक गूळ आहे, साखर अजिबात नाही आहे. वाव वाव, लेडीज फर्स्ट. आता नाहीस ना, ब्रिलियंट ब्रिलियंट असतो खरवस. खरवस नाहीये, हे अमृत आहे. वा वा वा, असं ना, खूपच छान आहे, खूपच छान आहे. थँक्यू सो मच अद्वैत. त्यांचा नंबर आहे त्यावर आणि ते होम डिलिव्हरी सुद्धा करतात. चला म्हणजे आजपासून ऑर्डर्स. वा वा वा, नाईस. थँक्यू पियुष, थँक्यू सो मच. खूप बरं वाटलं. थँक्स टू यू. वर्थ द वेट. वर्थ द वे. आणि मलाही खूप खरंच थँक्यू ऑडियन्स आणि सुलेखा, थँक्यू सो मच. आणि परत आपण भेटूच. आणि मला आणि आज आपल्याला कळलंय आपण जवळपास राहतो. वी आर प्रॅक्टिकली नेबर्स. आम्ही खूप जवळ राहतो. येस, दिल के करीब. दिल के दिल के करीब. आणि आम्ही आता नेक्स्ट टाइम येऊ जसं आपलं डिसाईड झालं हो. की सुरुची आणि मी. हो. आणि नक्की नक्की, मी वाट बघते. प्लीज प्लीज, शुअर शुअर, विल बी देअर. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज बघत राहा. बरोबर.